श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्याला आता सर्वांना माहिती आहे की पितृपक्ष झाला की नवरात्र येते आणि ह्या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणते. नवरात्रामध्ये आपले 3 प्रकार असतात. तर कोणते कोणते नवरात्र असतात? नवरात्रामध्ये 3 प्रकार असतात. म्हणजे आपले आश्विन नवरात्र असतात, त्याला शारदीय नवरात्र म्हणतात, आणि चैत्री नवरात्र असतं आणि शाकंभरी नवरात्र असतं. असे देवीचे 3 नवरात्र असतात. आणि तिन्ही नवरात्रामध्ये आपण फक्त घट हे शारदीय नवरात्र म्हणजे आपण आश्विन नवरात्रालाच आपण घट बसवतो. आणि जे चैत्री नवरात्र असतात त्याच्यामध्ये आपले वणीच्या देवीची यात्रा वगैरे असतात. देवीच्या जर जे आपले देवीचे शक्तिपीठ आहे तिथं आपली यात्रा वगैरे चैत्र महिन्यात असते. नवरात्रात पण असते, पण चैत्र महिन्यात पण असते. तर आपण नवरात्रामध्ये जास्तीत जास्त देवीची सेवा करायची असते. कारण की जे देवीचे नवरात्र असतात त्यामध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणात असतं. आणि ते देवी तत्व आपल्याला जास्त प्रमाणात आत्मसात करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा करायला लागते. म्हणून आपण ह्या तिन्ही नवरात्रामध्ये जास्तीत जास्त देवीची सेवा करायची. तर आपण घटस्थापना कशी करायची आता हे बघणारच ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण घटस्थापना करणारच आहे. त्यानंतर घटस्थापना झाल्यानंतर आपण रोज एक आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून एक दुर्गा सप्तशती पाठ करायचा. तर दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा याची व्हिडिओ आपण टाकलेली, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तर ते आपण बघायचं पाठ कसा करायचा. तर आपण तसा पाठ करायचा. रोज एक कुलदेवीची सेवा म्हणून एक पाठ करायचा, साधा पाठ करायचा. आपल्याकडनं जर जास्त झाली सेवा तर आपण अधिक उत्तम आहे, जास्त सेवा करायची. जास्तीत जास्त 14 पाठ आपण करायचे. 14 पाठ केले तर आपल्याला एक नवचंडी पाठाचं पुण्य लागत असतं. म्हणून आपण देवीचे शारदीय नवरात्र असो किंवा चैत्री नवरात्र असो किंवा आपले शाकंभरी नवरात्र असो, तर तिन्ही नवरात्रामध्ये आपण देवीची जास्तीत जास्त सेवा करायची आणि देवी तत्व आपण आत्मसात करायचे. कारण की देवी तत्व म्हणजेच हे एक पुण्य आहे. देवांचं तत्व मिळवणं म्हणजे आपल्याला पुण्य मिळवणे. म्हणून आपण नवरात्रामध्ये देवीचे पाठ अवश्य करायचे. आता आपण घटस्थापना कशी करायची ते बघू. बघा, आता आपण दिवा पेटून घेतला आणि आपण गव्हाची एक राज भरली म्हणजेच गोल गेला. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे तांब्या जो आहे हा ठेवणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याला सर्वप्रथम यज्ञ कंगण लावायचे. त्याला असं आपण यज्ञ कंगण 5 किंवा 7 वेळे घ्यायचे. आपल्याकडे यज्ञ कंगण असेल तर ठीक, नसेल तर आपण लोकर घेऊन या आणि लोकराचे 5 किंवा 7 वेळे घ्यायचे. आणि मनामध्ये जेव्हा आपण हा वेढा देऊ तो मनामध्ये 99 मंत्राचा जप करायचा. नंतर हा तांब्या आपण इथं ठेवायचा. त्याच्यावर आपण कुंकवाने 5 बोटं उमटवायचे. आता 5 बोटं आपण दक्षिणेकडून सुरुवात करायची. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर हळदीने 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर आपण त्याला अक्षता व्हायचे. आणि आता मध्ये पण त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर आपण अक्षता व्हायचे आणि त्यानंतर आपण एक फूल व्हायचं. त्यानंतर आपण एक फूल व्हायचं. त्यानंतर फूल व्हायलं की त्याच्यामध्ये एक सुपारी आणि नाणं ठेवायचं. आता ही आपण सुपारी आहे, ही सुपारी आणि एक नाणं असं आपण याच्यात ठेवायचं. त्यानंतर आपण त्याला आता पानं लावायचे. आपल्याकडे जे पानं असेल, आंब्याचे असेल, नागलीचे असेल तर ते पानं आपण लावू शकतो. याला आता 5 पानं लावायचे असे. मध्येच 5 पानं लावले की हे असं आपण एक ताटामध्ये तांदूळ भरून घ्यायचे. ताट म्हणा, डिश म्हणा, त्याच्यात तांदूळ भरून घ्यायचे आणि त्याच्यात आपण ते त्याच्यावर ठेवायचं. त्यानंतर आपण तामण घ्यायचं. नंतर आपण असा कुलदेवीचा आपला टाक घ्यायचा. माझी कुलदेवीची आहे ती तुळजाभवानी. आपली जी कुलदेवी असेल तिचाच टाक आपण फक्त घटी बसवायचा. आपण देवाऱ्यातले सर्व देव घटी बसवायचे नाही. काही लोक काय करतात की देवाऱ्यातले सर्व देव घटी बसवतात, म्हणजे पानावर ठेवतात. देवाऱ्यातले सर्व देव पानावर ठेवतात आणि जे कुलदेवीचा टाक आहे तो घटी बसवतात, असे इथे बसवतात. पण मग काय होतं, मग ते 10 दिवस आहे ना, 9 दिवस ते देवांना हातच नाही लावत.
देवांचे फक्त हळदी कुंकू लावतात, त्यांना आंघोळ वगैरे घालत नाही, त्यांचे पंचोपचार पूजन वगैरे काहीच होत नाही. तर हे एकदम चुकीचं आहे. कारण की कसं आहे, नवरात्र हे फक्त देवीचे नवरात्र आहे. मग ती घटी बसते म्हणून ती घटी बसते म्हणून आपण तिलाच घटी बसवायचं. तर हे सर्व देवांना घटी बसवायचं नाही, म्हणजेच पानावर बसवायचं नाही. त्यामुळे काय होतं, उलट त्या देवांची काहीच सेवा न होण्यामुळे आपल्याला त्यांचा कोप लागतो. म्हणून आपण कधीही कुठलेच देव घटी बसवायचे नाही नवरात्रामध्ये. फक्त आपली कुलदेवी आहे ती घटी बसवायची आणि देवाऱ्यातले देव आपली जशी आपण रोज पूजा करतो तशीच त्यांची पूजा करायची. आता आपण जी आपली कुलदेवी आहे, सर्वप्रथम तिला आपण आंघोळ घालणार आहोत. ओम नमो कुलदेवते नमः स्नानम समर्पयामी. पुन्हा थोडं पाणी घालणार आहे. ओम नमो कुलदेवते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर आपण स्वच्छ जो आहे तो टाक पुसून घ्यायचा आहे कपड्याने आणि पुन्हा आपल्याला तिचा अभिषेक करायचा म्हणून पुन्हा आपण तसं ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपण काय करायचं, सर्वप्रथम गणपती अथर्व शिष्य म्हणून एक वेळ तिचा अभिषेक करायचा. एक वेळ गणपती अथर्व शिष्य म्हणायचा अभिषेक करताना. त्यानंतर एक माळ नवार्णव मंत्र म्हणायचा. त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर आपण 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं. असं आपण पूर्ण म्हणेपर्यंत देवीच्या टाकावर थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. त्यानंतर सर्व झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी तिच्या टाकावर व्हायचं. पहिले काय म्हणायचं, ओम नमो कुलदेवते नमः अभिषेकम समर्पयामी. पुन्हा एकदा पाणी घ्यायचं थोडंसं, पुन्हा म्हणायचं ओम नमो कुलदेवते नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. असं म्हणून आपण तो टाक पुन्हा काढून घ्यायचा, स्वच्छ पुसायचा. आणि जे आता आपण इथं तांदूळ ठेवलेले त्या तांदूळावर आपण 2 नागलीचे पानं ठेवणार आहे. पानं व्यवस्थित ठेवायचे आणि त्याच्यावर हा देवीचा टाक आपण झोपून ठेवणार आहे. त्यानंतर आता आपण इथं माती घेतलेली आहे, एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही कोरी टोपली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेतातली काळी माती घेतली आहे. तर ती काळी माती घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण हे गहू आहे बघा, गहू आहे, हे गहू आपण असे पूर्ण टाकायचे. आता हे अजून घटस्थापनेला वेळ आहे, मी आत्ता टाकत नाही, मी फक्त दाखवते. कारण की जर मी आत्ता टाकले तर आत्ताच ते उगतील आणि मग मला घटस्थापनेच्या वेळेस ते करता येणार नाही. म्हणून मी फक्त तुम्हाला दाखवते आत्ता, की गहू नाही टाकत, बाकी पूर्ण कृती दाखवते. तर हे गहू घ्यायचे पूर्ण असे आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित टाकून घ्यायचे. असं साईडला इकडे तिकडे असं पूर्ण टाकायचे आणि जास्त टाकायचे, म्हणजे ते धन जे असते जास्त येतं. बरेच लोक काय करतात, सप्तधान्य टाकतात इथे, पण आपण सप्तधान्य नाही टाकत. मी तर फक्त गहूच टाकते. कारण की गहू टाकले की जे ते धन उगतं ते एकसारखं उगतं. म्हणजेच गव्हाचं कसं एकसारखे पानं असतात म्हणून ते सगळ्यांचे पानं वेगळे वेगळे असतात आणि गव्हाचे पानं एकसारखे राहतील म्हणून मी फक्त गहू टाकते. त्यानंतर जो आपला हा कलश आहे, हा कलश आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. तर आपण त्यालासुद्धा यज्ञ कंगन पहिले गुंडाळून घेणार आहे. हे माझ्याकडे यज्ञ कंगन आहे, तर तसं मी ते गुंडाळून घेणार आहे. त्यालासुद्धा यज्ञ कंगन गुंडाळताना 5 किंवा 7 वेढे घ्यायचे आणि मनात नवार्णव मंत्र म्हणायचा. असं आपण आता यज्ञ कंगन हे गुंडाळून घ्यायचं, गाठ मारायची नाही त्याची. असं आपण यज्ञ कंगन हे गुंडाळलं आहे. त्यानंतर यालासुद्धा आपण हळदी कुंकूचे बोटं उमटवणार आहे. याला पण आपण पहिले कुंकवाचे असे कुंकवाने 5 बोटं उमटवणार आहे. हे सुद्धा आपण दक्षिणेकडनं सुरुवात करायची. महत्त्वाचं म्हणजे बोटं उमटवताना दक्षिणेकडून सुरुवात करायची. त्यानंतर त्याला आपण थोडे अक्षता व्हायच्या. याच्यात पण आपण थोडं हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, त्यानंतर पैसा व्हायचा, त्यानंतर सुपारी व्हायची आणि एक फूल व्हायचं, त्याच्यामध्ये एक फूल व्हायचं आणि त्यानंतर आपण त्याला पानं लावायची. आपल्याकडे नागलीचे पानं असेल तर नागलीचे, आंब्याचे असेल तर आंब्याचे, आपल्याकडे जे पानं असेल आपण ते लावायचे. पण आंब्याचे पानं कसे मोठे असतात, नागलीचे पानं छोटे असतात, त्यामुळे घट दिसत नाही म्हणून मी आंब्याचे लावले. माझ्याकडे आंब्याचं झाड पण आहे त्यामुळे. आता हे नागलीचे पानं पण मी लावले, हे पण 5 लावले, हे पण 5 लावले, असे मी 5 पानं लावले. त्यानंतर आता याच्यावर मी नारळ ठेवणार आहे. आता हे नारळ आहे बघा, हे नारळ जे आहे याची शेंडी वर करायची. याचे असं मी व्यवस्थित असं नारळ लावलं आहे, ते हलणार नाही. अजून
हलणार नाही असं मी पक्क नारळ ठेवलं आहे त्याच्यावर. आता ते नारळाला सुद्धा आपण हळदी कुंकूचे बोटं उमटवायचे. त्याला सुद्धा आपण 5 बोटं उमटू हळदी कुंकूचे. त्यानंतर त्याला पण अक्षदा वाहणार आहे. आता ही देवी आपण आता हे केलं. आता ही देवी आहे. आता ही देवी आपण आता पानावर बसवली म्हणजे हिला घटी बसवली. आता आपण घटाची पूजा केली. नंतर आपण देवीची पूजा करणार आहे. देवीची पूजा करायची. मग ओम नमो कुलदेवते नमः हळदी कुंकुम अक्षदम समर्पयामी. त्यानंतर आपण तिला फूल व्हायचं. त्यानंतर आपण याला पण फूल व्हायचं. कलशला पण एक फूल व्हायचे. सर्वप्रथम आपण देवाला दिवा लावून घ्यायचा. देवाला दिवा लावून धूप दीप लावून आता हे दिवा जो लावलेला आपण ह्या दिव्याची पण पूजा करायची. ओम नमो दीप देवते नमः हळदी कुंकुम अक्षदम समर्पयामी. त्यानंतर फूल. ओम नमो दीप देवते नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामी. असं आपण प्रत्येक वेळा वाहताना समर्पयामी असं म्हणायचं. त्याच्याशिवाय कुठलेही देव आपलं जी सेवा आहे ती स्वीकारत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळा समर्पयामी म्हटल्याशिवाय स्वीकारत नाही. म्हणून आपण ते म्हणायचं. त्यानंतर आपण हे कलशाची पूजा करायची वरती. आता आपण पहिले खालची केली, आता वरती करायची नारळाची. ओम नमः कलश देवते नमः हळदी कुंकुम अक्षदम समर्पयामी. त्यानंतर आपण कलश देवतेला फूल व्हायचं. ओम नमः कलशाय नमः पुष्पम समर्पयामी. असा आपला आपण घटे बसवायचे. आणि त्यानंतर आपण जे नागलीचे पानं आहे हे नागलीच्या पानाची आपण माळ करतो. तर आपण अशी माळ करायची. जसे आपण आपल्या आपल्या सोयीनुसार आपण ते घटस्थापनेची जागा निश्चित करायची. आणि हे जे देवीचा टाक आहे हा टाक आपण 9 दिवस हलवायचा नाही. याची लांबूनच पूजा करायची. आणि आपल्या देवाऱ्यातल्या देवांची आपण रोजच्या सारखी पूजा करायची. त्या देवांना आपण पानावर घटी बसवू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पानावर घटी बसू नये. नाही तर आपण देवीचे घट बसवतो, देवीची खूप पूजा वगैरे करतो. 9 दिवस आपण देवीची खूप पूजा वगैरे करतो आणि इतकं पुण्य कमवण्याचं काम करतो आणि नेमकं त्या दुसऱ्या देवांना आपण शिक्षा करतो. त्यांचं काहीच पूजा करत नाही म्हणजे त्यांची शिक्षा. त्यांना आपण उपाशी पण ठेवतो. त्यांना काहीच करायचं नाही म्हणजे त्यांना आंघोळ ना पांघोळ ना काहीच नाही. मग त्यांना उलट त्यांचा कोप आपल्याला लागतो. मग एक पुण्य कमवायचं आणि 10 पाप करायचं. त्यापेक्षा आपण चुकूनही कुठलेही देव पानावर घटी बसू नका. फक्त आपली कुलदेवी आहे तीच नवरात्रामध्ये घटी बसवा. असे आपले घटस्थापना असेल. त्यानंतर आपण माळ वगैरे रोजची वेगळी माळ असते. आपल्याकडे जी माळ असेल आता तिच्यावर दिलेलं असतं कुठल्या दिवशी कोणती माळ. तर आपण ह्या सगळ्या माळींचं पानांची माळ करायची आणि देवीला रोजच्या रोज व्हायची. आणि जे हे निर्माल्य आहे हे आपण रोज काढायचं, रोज दुसरे व्हायचे. आपण काय करतो धक्का लागेल म्हणून काढत नाही, पण आपण हळू काढायचं, हलणार नाही अशा याच्याने आपण काढायचं. आपण माळ पण जे आहे ना ही घटाला माळ करतो. जी आपण पानांची माळ करतो रोज 9 दिवस ती ही आपली घटाला असते, देवीला नसते. देवीला आपण फक्त हळदी कुंकू रोज फूल व्हायचं. आणि रोज आपण जो घरामध्ये उपवास आणि आपण कुलदेवीला जे आहे तो आपण जर उपवास करत असेल 9 दिवस तर आपण जे उपवासाला फराळ करणार असेल तर त्याचंच नैवेद्य कुलदेवीला द्यायचा म्हणजे ह्या देवींना द्यायचा. त्यानंतर देवाला पण आपण तो नैवेद्य द्यायचा. आपण जो स्वयंपाक करू तो देवांना नैवेद्य द्यायचा आणि कुलदेवीला आपण जे आपण फराळासाठी करणार आहे तो नैवेद्य द्यायचा. शक्यतो कुलदेवीसाठी आपण 9 दिवस उपवास करावे, पण नसेल आपल्या प्रकृतीमुळे नसेल होत. कारण की आजकाल ॲसिडिटी वगैरे गॅसेस त्यानंतर उष्णतेचे प्रमाण जास्त वाढलेले आहे आणि सगळ्यांना तो त्रास बऱ्याच जणांना आहे. तर आपल्याकडनं जर उपवास होत असेल तर करा आणि नसेल पण सेवा करणं गरजेचं आहे. पण शक्यतो 9 दिवस देवीचे उपवास करावे. नाही झालं तर आपण अष्टमी नवमी उपवास पहिल्या दिवशी उपवास करायचा आणि अष्टमी नवमीला उपवास करायचा. असं आपण कुलदेवीसाठी उपवास करायचा आणि त्याला फराळ नैवेद्य रोज द्यायचा. त्यानंतर आता आपण हा जो दिवा लावलेला आहे बघा देवीसाठी, जो आपण हा दिवा लावला आहे तर माझ्याकडे हा दिवा आहे म्हणून मी लावला. आपल्याकडे जो दिवा असेल तो लावा आणि त्या दिव्यामध्ये तेल भरून ठेवायचं आणि दिवा विझू नाही द्यायचा असं आपलं शास्त्र सांगतं. तर आपण शक्यतो दिव्याकडे लक्ष द्यायचं आणि जेव्हा आपली ही वात कोजळती तेव्हा आपण त्याचं दुसरा दिवा लावून मग तो दिवा प्रज्वलित करायचा. म्हणजेच कसं की दिवा हा खंड नाही झाला पाहिजे असं आपण 9 दिवस दिवा ठेवायचा. त्यानंतर आता
तर आपण काय करायचं, आता हे देवीचं टाक आपण हा घटी बसवला, तर आपली नवरात्र हे फक्त कुलदेवी जास्त, म्हणून आपण कुलदेवीसाठी उपवास वगैरे करायचा. आणि रोज आपण जर उपवास करत असेल तर आपण जो फराळाचं करणार आहे, फराळासाठी जो काही स्वयंपाक करणार आहे त्याचाच देवीला नैवेद्य द्यायचा. आणि आपले देव जे आहे देवाऱ्यातले ते कधी घटी बसवायचे नाही. बरीच लोक काय करतात की ह्या देवीचा टाक असा बसवता घटी, पण देवाऱ्यातले देव पानावर ठेवतात. तर पानावर ठेवल्यामुळे काय होतं, त्या देवांना पण घटी बसवता, त्या देवांची काहीच पूजा वगैरे होत नाही, त्यांना म्हणजे हातच नाही लावत. मग 9 दिवस तुमच्या देवांना आंघोळ नाही, पूजा नाही, काहीच नाही. मग ते देव असे एक ठिकाणी असे स्तब्ध होऊन जातात. आणि मग काय होतं की त्यांचे पंचोपचार पूजन वगैरे रोजचे रोज पूजन वगैरे झालं नाही, त्यामुळे त्यांचा उलट आपल्याला कोप लागतो. तर मग हे आपलं काय करतो आपण, देवीचं नवरात्र असल्यामुळे देवीची आपण खूप पूजा करतो, देवीची पूजा करतो, पाठ करतो, सगळं करतो. आणि एका परीने आपण पुण्य कमवण्याचा प्रयत्न करतो. आणि पुण्य याचं कमवतं, पण तुम्ही ह्यांचा कोप होतो, तर मग ह्या पुण्यापेक्षा त्याचा जास्त आपल्याला दोष लागतो. म्हणून आपण देवाऱ्यातले देव कधीही घटी बसवायचे नाही, हे आपण एकदम पक्क डोक्यात ठेवायचं, लक्षात ठेवायचं. कोणी जर बसवत असेल तर त्यांना पण सांगा, कारण की त्याच्यामुळे काय होईल की त्यांचे देवांचा जो तुम्हाला आशीर्वाद मिळेल, कारण की त्यांचे देव त्यांना घटी बसवलं नसल्यामुळे त्यांच्या देवाची पूजा होईल, पंचोपचार पूजन वगैरे सर्व, आंघोळ वगैरे होईल. म्हणून आपण हे कटाक्षाने लक्षात ठेवायचं की देवाऱ्यातले देव कधी घटी बसवायचे नाही. असं आपण घटस्थापना करायची. त्यानंतर आपण हा जो दिवा लावला आहे, ह्या दिव्याला सुद्धा आपण रोजच्या रोज तेल वगैरे घालायचं, रोज त्याच्याकडे बघायचा, तो दिवा विझू द्यायचा नाही. म्हणजेच आपण दिवा विझवला म्हणत नाही, दिवा मावळणं म्हणतो, तर होऊ द्यायचं नाही. समजा काजळी आली त्याला, तर काजळी आली तर काय होतं, आपण जेव्हा ती काजळी काढतो तर तो दिवा विझतो. म्हणून आपण काय करायचं, त्याच्या अगोदर आपण एक दुसरा छोटासा दिवा लावायचा. हे बघा, हा कसा दिवा लावला आहे, तर असा छोटासा पहिले दिवा लावून घ्यायचा, नंतर याची काजळी काढायची आणि मग तो दिवा आपण पुन्हा पेटवायचा. असा आपण दिव्याचं जो आपण नवरात्रात अखंड दीप ठेवत असतो ना, तर त्याच्यासाठी आपल्याला हे करायला लागतं. नाही तर मग काय होतं, डायरेक्ट आपण जर हे केलं, काजळी काढली आणि मग तोपर्यंत जर दिवा भिजला तर आपल्याला त्याचा पण दोष लागतो. मग आपला जो संकल्प असतो अखंड दीपाचा, तर तो आपला पूर्ण होत नाही, तो अखंड होतो त्या संकल्पाचा. म्हणून आपण दिव्याची विशेष काळजी घ्यायची. दिव्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आपण टाकणार आहे, दिवा कसा लावायचा, त्यानंतर त्याची काय काय काळजी घ्यायची, आणि दिवा जर मावळला तर काय मंत्र म्हणायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता आपण घटस्थापना कशी करायची हे बघितलं. आपल्याला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा आपण महाराजांच्या चरणी अर्पण करू. श्री स्वामी समर्थ.